त्यावेळेला एक मोठी बातमी येते। मराठा आंदोलकांचा विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर ठिय्या। मराठा आंदोलकांनी विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडलाय। एक महत्त्वाची बातमी, मराठा आंदोलक हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर जमलेले आहेत आणि त्यांनी तिथे ठिय्या दिलाय आपल्या मागण्यांसाठी। मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसलेले होते, मात्र सरकारकडून प्रतिनिधी म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले होते। मात्र काही मागण्या मान्य करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलेलं होतं। मात्र आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। मराठा आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यामध्ये ठिय्या मांडलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटलांचा हा बंगला आणि आतमध्ये मराठा आंदोलक हे ठाण मांडून बसलेले दिसतायत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यामध्ये। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, आज विखे पाटलांच्या बंगल्यात ठिय्या मांडण्याचं कारण काय? नक्कीच आपण पाहतोय की मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक जे आहेत ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यामध्ये ठिय्या मांडून बसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासनं दिली आहेत, ही आश्वासनं लवकर पूर्ण करत नाहीत आणि सरकार चालढकल करतंय असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे। आणि याचाच निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरामध्ये शासकीय निवासस्थान जे खंबाला येईल या ठिकाणी रॉयल स्टोन निवासस्थान आहे, या रॉयल स्टोन निवासस्थानामध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत। थोड्याच वेळात राधाकृष्ण विखे पाटील हे कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीला निघणार आहेत आणि त्यावेळेस मराठा समाजाची ज्या पद्धतीने दिशाभूल केली जाते असा खरं तर त्यांचा आरोप आहे। आणि त्यामुळे हे सर्व आंदोलक जे आहेत स्वतः मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक म्हणून रमेश केरे पाटील आहेत, ते या ठिकाणी मराठा समाजाला घेऊन ठिय्या मांडून बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मराठा आंदोलक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि मराठा समाजाची दिशाभूल केली जाते असा खरं तर त्यांचा आरोप आहे आणि म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। बिलकुल। आणि जिथे हे मराठा आंदोलक बसलेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय बंगल्यामध्ये, आता स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे आलेले आहेत। या आंदोलक आपलं निवेदन त्यांना देत आहेत। हे दृश्य आपण थेट राधाकृष्ण विखे पाटलांच्या शासकीय निवासस्थानावरून बघतोय TV9 मराठीवरती एक्सक्लुझिव्ह। आणि आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सुद्धा आहेत आपल्यासोबत। सर्व आपल्या मागण्यांचं निवेदन हे मराठा आंदोलकांकडनं विखे पाटलांना दिलं जात आहे। मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यामध्ये ठिय्या मांडून आहेत आणि आपलं निवेदन हे त्यांना देत आहेत। अजून ठोस काही निर्णय झालेला नाही, मागण्या पूर्णपणे मान्य नाहीत आणि म्हणूनच आज मराठा आंदोलक पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या बंगल्यामध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेतच। मराठा आंदोलक आपलं निवेदन त्यांना देत आहेत, आपण थेट दृश्य प्रेक्षकांना दाखवते। निवृत्ती, काय तिकडचे अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी अनेक नागरिक देखील या ठिकाणी काही आपली निवेदने घेऊन आलेले आहेत। मात्र हे सर्व आंदोलक जे आहेत ते खाली ठिय्या मांडून बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्णपणे या ठिकाणी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना दिलेली आश्वासनं असतील किंवा मराठा समाजाला दिलेली आश्वासनं असतील, याचा कुठेतरी सरकार आश्वासनं देत असताना दिशाभूल करते असं खरं तर त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून निवेदन घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत। आणि त्यासाठी संपूर्ण आंदोलन जे आहे ते आंदोलन त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आंदोलन सुरू असताना आपण पाहतोय की ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। जरांगे पाटील यांना ज्या पद्धतीने आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण केली जात नाहीत आणि वारंवार जे आहे ते त्यांच्यावरती त्यांना दिशाभूल केली असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ज्या पद्धतीने मराठ्यांच्या नोंदी असतील किंवा कुणबी नोंदी असतील, या कुणबी नोंदी देखील करत असताना आणि प्रमाणपत्र देत असताना सरकार दिशाभूल करतंय असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे आणि म्हणून हे मराठा आंदोलक थेट गनिमी गावा करत विखे पाटील यांच्या बंगल्यामध्ये। धन्यवाद या माहितीसाठी। आपलं लक्ष असेलच या सगळ्या घडामोडींकडे।